नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो एक आता जबरदस्त असा भाग येणार आहे ज्या भागामध्ये आता युगंधरने आपली सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर केलेली आहे आणि हे सत्य मात्र आता जेव्हा मुलं हे आनंदीला घराच्या बाहेर काढायला निघालेले आहे तर त्यावेळेस मात्र आता हे सत्य येणार आहे। कारण युगंधर स्वतः मात्र आता आनंदीला ह्या प्रॉपर्टीची मालकीन ह्या हक्काने येथे थांबवतो आणि शेवटी मात्र आता या घराची मालकीन फक्त आणि फक्त आनंदी आहे आणि हा निर्णय त्याने का घेतलेला आहे हे सगळं काही मात्र आता त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र मित्रांनो आता शिल्पा विद्याधर यांचे कसे धाबे दणदणलेले असतात। शेवटी आनंदी मात्र आता जेव्हा या घरातून बाहेर जायला निघालेली आहे तर त्याच वेळेस आता युगंधर जोरात ओरडतो। युगंधर जोरात ओरडल्या क्षणी आनंदीला कोणी या घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण आनंदी या घराच्या या प्रॉपर्टीची मालकीन आहे हे मात्र युगंधरने आता सगळ्यांच्या समोर सत्य सांगून अख्ख्या निंबाळकर घरामध्ये आता एक खूप मोठा बॉम्बस्फोट केलेला आहे। तेव्हा आता सगळेजण मात्र कसे शॉक होतात हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो आता हा जो काही धक्कादायक ट्विस्ट आहे तर तो मात्र शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आनंदी या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, काही दिवसापूर्वी आता युगंधरने आपली सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलांच्या नावावर केलेली आहे, पण त्याच वेळेस आता मुलांना आता जे काही वागणं आता म्हणजे पृथ्वी आणि मिताली हे सगळेजण मुंबईहून जेव्हा आले होते समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी, त्यावेळेस जो काही तमाशा करून मुलांनी आता युगंधरला अपमानित केलं होतं त्या दिवशी, त्याच वेळेस युगंधरने दुसऱ्याच दिवशी आपली प्रॉपर्टी सगळी आता एका व्यक्तीच्या नावे केलेली होती आणि ते नाव गुपित होतं। युगंधरने फक्त शिर्केंना आता सांगितलेलं आहे की नक्की आता ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावर केली गेलेली आहे आणि आता वेळ आल्यानंतर मात्र ते सर्व काही सत्य युगंधर सगळ्यांच्या समोर सांगणार असतो। पण आज मात्र ती वेळ आलेली असते, कारण युगंधरने वकिलांना घरी बोलावून घेतलेलं आहे आणि घरी बोलावून घेतल्यानंतर आता मुलं मात्र घरामध्ये जेव्हा युगंधर आणि आनंदीच्या नात्याचं जे सत्य समजलेलं आहे ते सत्य समजून मात्र मुलांनी आता घरामध्ये जो काही तमाशा केलेला आहे निंबाळकरांच्या घरामध्ये, आणि हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं तर विद्याधरच्या सांगण्यावरून। आनंदी आणि शिल्पा या दोघी आता समजवण्याचा इतका प्रयत्न करत आहे, माईसुद्धा, पण मुलं काही ऐकून घ्यायला तयार नसतात। तेव्हा आता शिल्पा रागाने म्हणते की विद्याधर, अरे तू जे काही केलंस ना ते योग्य केलं नाहीस, तू असं करायला नको होतं, मुलांच्या मनामध्ये आता हे सत्य तू आणायला नको होतं। परंतु मला एक गोष्ट कळत नाही की जेव्हा आनंदीने पत्र लिहून आता हे सगळं सांगितलेलं होतं त्यावेळेस मात्र पृथ्वीने आता सर्व नात्याचा स्वीकार केला होता, पण तरीसुद्धा आज मात्र आनंदी आणि युगंधरच्या नात्याचं लग्नाचं जे सत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर आल्यानंतर मुलं अशी का वागतात तेच काही कळत नाही। तेव्हा आता विद्याधर हसत असतो। तेव्हा विद्याधर म्हणतो की त्यावेळेस ते पत्र मी बदललं होतं। आता विद्याधर सगळ्यांच्या समोर कबूल करतो की त्यावेळेस मी ते पत्र बदललं होतं आणि त्या पत्रामध्ये आनंदी या घरातील मोलकरीण आहे, ती युगंधरची बायको नाही। हे जे पत्र आता आनंदीने लिहिलेलं असतं की मी युगंधरची बायको आणि तुमची आई आहे, मला हे सत्य तुमच्यापासून लपवायचं नाही। हे आनंदीने कितीही मुलांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते सत्य मात्र आता मुलांसमोर आलेलं आहे, कारण युगंधरने आता म्हणजे स्वीकार तर केलेला होता परंतु मुलांना माहिती नव्हतं आणि युगंधर न घाबरता मुलांना सांगायला सुद्धा तयार होता, पण त्यावेळेस आनंदीने सांगून दिलेलं नसतं। पण आज मात्र आता सगळ्यांच्या समोर तो उलगडा विद्याधरने केलेला आहे आणि ते पत्र बदलवण्याचं जे सत्य आहे तर ते विद्याधरचं सगळ्यांच्या समोर आलेलं असतं। तेव्हा पृथ्वी विद्याधरला सुद्धा विचारतो की काका त्यावेळेस तू असं का केलंस, कारण आनंदी आम्हाला ती आमची आई आहे आणि युगंधरची बायको म्हणजे आमच्या वडिलांची बायको, हे सगळं ती आम्हाला सांगत होती पत्राद्वारे, पण त्यावेळेस तू पत्र का बदललं बरे। तेव्हा आता विद्याधर मात्र आता लगेच काय उत्तर द्यावं तेच काही त्याला कळत नसतं। तेव्हा तो म्हणतो की अरे पृथ्वी, तुला कळतं का, त्यावेळेस जर मी तुला हे सत्य सांगून दिलं असतं तर काय झालं असतं,
तू मात्र इतकी मोठी आता तुला डील मिळाली होती, त्याची मीटिंग होते आणि तुला क्लायंटला भेटायला मुंबईला जायचं होतं. तू गेला असतात का? नसता गेला. कारण तू आता हे सगळं काही म्हणजे इतकं रिॲक्ट तू केलं असतं की सगळं मीटिंग वगैरे क्लायंट सगळं सोडून दिलं असतं. म्हणून मात्र ते पत्र मला बदलावं लागलं. आणि शेवटी आता तुझ्या वडिलांना इतका मोठा पुरस्कार मिळायचा होता आणि आता जर हे सत्य सगळ्यांच्या समोर आलं असतं, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल जो तमाशा आज झालेला आहे तो तमाशा जर त्या दिवशी केला असता तर तुमचा वडील म्हणजे युगंधर दादा तर ते बक्षीस घेण्यासाठी गेला असतात का? नाही. आणि आनंदीसुद्धा त्याच्यासोबत गेलीच नसती. परंतु म्हणून मी ते पत्र बदलले. आता मुद्दाम विद्याधर खोटं बोलतो. पण आनंदी म्हणते की विद्याधर तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न कर, पण शेवटी मी आता मुलांच्या समोर हे सत्य आज सांगत आहे. कारण आम्हाला लग्न कोणत्या परिस्थितीत करावं लागलं आणि हे लग्न आम्ही का केलं. कारण जरीही लग्न केलं असलं तरी तुलासुद्धा माहिती आहे आणि अख्ख्या घराला माहिती आहे की आमच्यात कोणतंही नातं नाही. आम्ही फक्त आता नवरा बायको ह्या नात्याचे जगासाठी आहोत. परंतु आमच्यामध्ये अजून एकही असं कोणतंही नातं नाही आणि समिताताईंचे हक्क तर मी कधीही घेऊ शकत नाही. पण त्याच वेळेस आता मुलं काही ऐकायला तयारच नसतात. ते आनंदीला खूप काही बोलतात. आनंदीला म्हणतात की तू मुद्दाम आमच्या वडिलांशी लग्न केलं कारण तुला प्रॉपर्टी हवी होती. 3 मुलं असताना आणि इतका तुझ्या वयापेक्षा मोठा असणाऱ्या व्यक्तीशी तू लग्न केलं. ते तुला प्रॉपर्टी घ्यायची होती आणि हे सगळं तू त्यासाठीच केलेलं आहे. आणि खरंच तुला आम्ही कधीच माफ करू शकणार नाही कारण तू आम्हाला अगोदर खोटं बोलली. तू या घरातील मोलकरीण आहे असं म्हटली. त्यावरती आता आनंदी जीव तोडून सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. आनंदी म्हणते की हे बघा, मी कधीही मात्र आता या घरावर आणि या घरावर कधी हक्क मी दाखवला नाही. या घरात मी कधीही मोलकरीण बनूनच राहायला तयार आहे. मालक साहेबांनी माझ्यावर फार उपकार केलेले आहेत आणि या घरासाठी सुद्धा मी आता जे काही करते ते अगदी सोयीच्छेने आणि अगदी मनापासून करते. आणि मुलांना हे बघा, जे समिताताईंचं प्रेम होतं ते प्रेम मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते प्रेम जर तुम्हाला समजत नसेल तर आता ह्या सगळ्याचा करून काय उपयोग. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की नाही आनंदी तू चुकलीस. कारण तू आमच्या बाबांशी लग्न करायला नको होतं. कारण ज्या बाबांना इतके दिवस आम्ही आता इतकं वेगळं मानत होतो आणि शेवटी आता तुझ्यामुळे तर आम्ही एकत्र आलो होतो, पण आज तुझ्यामुळेच आम्ही वेगळे झालो. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. पृथ्वी तू समजतो तसं काही नाही. अरे आमच्यामध्ये आता कधीही ते नातं राहणार नाही. आणि कितीही अगदी तुम्हाला असं वाटत असेल की मी आले आणि या घरात मात्र दुरावा होईल, परंतु तसं कधीही होणार नाही. शेवटी आता हे घर तुमचं आहे, तुमच्या हक्काचं. मी कधीही माझा हक्क येथे दाखवणार नाही. माझं जितकं कर्तव्य आहे तर ते तितकं कर्तव्य मी पार पाडत राहणार आहे. परंतु आता विद्याधर म्हणतो की नाही काही करा, परंतु ह्या आनंदीला घरात राहून देऊ नका. तर युगंधरला राग येतो. युगंधर म्हणतो की विद्याधर तू मध्ये बोलूच नको. एकतर सगळ्यामध्ये आता हे सगळं तमाशा उभं करण्यामागे तूच आहे. कारण तूच हे सर्व घडून आणलेलं आहे. तुला माहिती आहे की ही सर्व मुलं म्हणजे माहिती झाल्यानंतर आणि त्या दिवशी मात्र तुला इतकंच काळजी होती तर कशासाठी ते पत्र तू बदलायचं होतं, काय गरज होती. आणि आत्ताच्या आत्ता मात्र आता लगेच युगंधर शिर्केंना फोन लावतो आणि शिर्केंना मात्र वकिलांना घरी घेऊन यायला सांगतो. त्याच वेळेस मात्र आता शिर्के म्हणतात की काय झालं मालक साहेब अचानक, आता इतका आनंदाचा क्षण आहे आणि वकील साहेब कशाला लागतात. तेव्हा युगंधर म्हणतो की नाही शिर्के आत्ताच्या आत्ता या आणि वकिलांना घेऊन या. तेव्हा शिर्के लगेच वकिलांना घेऊन तेथे आलेले असतात. सगळेजण बघत असतात की वकील येथे कशाला आलेले आहेत. कारण आता पृथ्वीने आनंदीच्या हाताला धरून तिला बाहेर ढकललेलं असतं. कारण आता विद्याधरने असंच त्यांना सांगून ठेवलेलं असतं की आनंदीला जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर काढताल तेव्हा तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. आणि बिचारी आनंदी आता हे सर्व काही सोडून जायला तयार होते. मुलांची जर इच्छा असेल की मला या घरात राहायचं नसेल तर मात्र मी आता सगळं सोडून जायला तयार आहे. फक्त मुलांनी आणि त्यांच्या वडिलांनी एकत्र राहावं अशीच माझी इच्छा आहे आणि एकमेकांना अगदी समजून घ्यावं. तेव्हा आनंदी मात्र घराच्या बाहेर पाऊल टाकते आणि त्याच वेळेस युगंधर आनंदीला
थांब असं म्हणतो आणि लगेच मात्र आता वकील साहेब आणि शिर्के आलेले आहेत. जेव्हा वकील साहेब दारात येतात तेव्हा सगळ्यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. कारण जे काही आता युगंधरने आपलं जी प्रॉपर्टी आहे मृत्यूपत्र तयार करून घेतलेलं असतं, तर ती सगळी प्रॉपर्टी आनंदीच्या नावावर केलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर आता सगळेजण बघत असतात की वकील कशाला आले असतील. तेव्हा युगंधर म्हणतो की आज मला सगळ्यांच्या समोर हे सांगायचं आहे, कारण मी आता ह्या प्रॉपर्टीसाठी योग्य असे व्यक्तीची निवड केलेली आहे की ज्या व्यक्तीला प्रॉपर्टीचा लोभ नाही, जी व्यक्ती या घरासाठी, या घराच्या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या परीने सर्व काही करत असते. आणि आज तिची कोणतीही इच्छा नाही तरीसुद्धा मात्र तिला या घरातून बाहेर काढलं जातं. पण खरी प्रॉपर्टीची मालकीन तर ती आहे. मी तिच्यासोबत लग्न केलं आणि आता हे लग्न का केलं हे जरीही कुणाला माहिती नसेल आणि तरीसुद्धा मात्र तिच्यावर असे अत्याचार होत असतील, तर आज मी तुम्हाला ते सांगायला तयार आहे. कारण आनंदीच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी मी केलेली आहे आणि आनंदीच या घराची मालकीन आहे. तेव्हा शिल्पा, विद्याधर आणि धनश्री बाकी सगळ्यांच्या अगदी पायाखालची जमीन सरकते. परंतु फक्त माई आणि बापू यांना आनंद झालेला असतो, कारण त्यांनी आनंदीचा स्वीकार आपल्या समिधाचाच म्हणून केलेला आहे. समिधासारखीच आपली आनंदी मुलगी आहे म्हणून माई आणि बापूंना अगदी छान वाटत असतात. आणि माई आणि बापू युगंधरला म्हणतात की युगंधर, अगदी खूपच पोरा, तू चांगला निर्णय घेतला. कारण आनंदीला आज तिचा हक्क तू दिला. खरंच आज एक नवरा म्हणून तू तुझं कर्तव्य निभावलंस. म्हणून मात्र आता आनंदीला धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, आता ह्या प्रॉपर्टीची मालकीन मी नाही, कारण माझी लायकीच नाही. पण तरीसुद्धा ही प्रॉपर्टी तुम्ही माझ्या नावावर का केली? कारण ह्या प्रॉपर्टीचे खरे मालक आनंद, आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल आहेत. या प्रॉपर्टीवर माझा कोणताही हक्क नाही आणि मला काहीही नको. या घरात फक्त मला सगळ्यांना प्रेमाने, आनंदाने एकत्र आणायचं होतं. बाकी मला कोणतंही काही नको. आता आनंदी सगळं काही बोलत असते की मुलावर फक्त एका समिधाताईंचं प्रेम मला दाखवून द्यायचं होतं. समिधाताई ही खरंच म्हणजे माझ्यामध्ये आता त्यांचे गुण दिसले पाहिजे. मुलांना एका आईविनं अगदी पोरकं राहायला नको, म्हणून ते प्रेम मला त्यांच्यावर करायचं होतं आणि मला सगळ्यांना आनंदात ठेवायचं होतं. मालक साहेबांनी मला माझ्यासाठी इतकं सर्व काही केलं. फक्त मालक साहेबांना मला खुश बघायचं होतं. त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते मला करायचं होतं. बाकी मला प्रॉपर्टीचं काहीही नाही. पण युगंधर म्हणतो की नाही आनंदी, तूच या प्रॉपर्टीची मालकीण आहे. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा शॉक बसलेला असतो. तर मित्रांनो, आता उद्याच्या पुढच्या भागामध्ये नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.